मस्साजोग ते बीड ही सद्भावना यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न झाली आहे अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आपले नूतन अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, इथे उपस्थित असले खासदार रजनीताई पाटील, खासदार कल्याणजी काळे, माजी मंत्री अशोकरावजी पाटील, माननीय कोळसे पाटील आले, न्यायमूर्ती कोळसे पाटील, आमदार राजश्री राठोड, इथे उपस्थित असले राहुलजी सोनवणे, जिल्हाध्यक्ष मोहनजी जोशी, सुरेशजी वरपुडकर, राजेंद्र पाग, आमदार कुणालजी चौधरी, आपले प्रभारी विलासराव आवतडे, शिवराज मोरे, एम शेख, रवींद्र दळवी, सिद्धार्थ हाती आंबे, आमचे डॉक्टर जयश्री थोरात, आलेले सगळे कार्यकर्ते. आता मला माहित नाही कारण चेहरे तुमचे दिसत नाहीत. शरदराव आहेर आहे, सगळे उपस्थित असलेली सगळी आपली कार्यकर्ते, पुढारी मंडळी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, सद्भावना यात्रा ही आपण काल आणि आज केली. हर्षवर्धनजी सपकाळ हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी पहिला उपक्रम घेतला तो बीड जिल्ह्यात जायचं आणि सद्भावना यात्रा करायची, बंधुत्वाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. आदरणीय राहुलजी गांधी म्हणत असतात, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान. खऱ्या अर्थानं राहुलजींचा जो संदेश आहे आणि जो काँग्रेसचा संदेश आहे, महात्मा गांधींचा संदेश आहे, सगळ्या संतांचा संदेश आहे, तो म्हणजे सद्भावना, बंधुभाव. आणि पहिलं पाऊल तुम्ही अध्यक्ष महोदय, तुमचं अभिनंदन या निमित्तानं करतो, तुमच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, रजनीताईचं अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. खासदार आणि आमदार उपस्थित राहिले. अरे परत खासदार करता येणार सारखे. तुमचा जिल्हा उदाहरण आहे, तुमचा हा जिल्हा बीड जिल्हा कधीच असा नव्हता ताई. या जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांना खासदार केले, या जिल्ह्यानं आमच्या बबनराव ढाकणे साहेबांना खासदार केले, रजनीताईला खासदार केले, गोपीनाथजी मुंडेंना खासदार केले. अरे परांजपे म्हणून बाबासाहेब परांजपे नाव पहा ना. अरे हा जिल्हा बंधुभावाचं, प्रेमाचं वातावरण निर्माण करणारा, जपणारा जिल्हा बीड. आज मात्र वेगळं वातावरण. याचा अर्थ काय? हे खासदार होऊ शकतात सगळे, नीट लक्षात घ्या. ही खासदार होऊ शकते याचा अर्थ आपलं हे क्षीरसागर ताई, केशव काकू क्षीरसागर, काय समाज होता त्यांचा? कोणता समाज होतो? कोणता मोठा समाज पाठीशी होता का? त्या सुद्धा खासदार झाल्या. याचा अर्थ असा आहे की बीड जिल्हा असा नव्हता, तो नाही, पुन्हा तो बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे असं मानतो. कारण अंतर जर तुमचं आहे, शेवटी तुमचं डीएनए ज्याला म्हणतो, तो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. आणि म्हणून पहिलंच अध्यक्ष महोदयांनी चांगला निर्णय घेतला की तुमच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे हर्षवर्धनजी सपकाळ हे व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून मिळाले. 92ला ते जिल्हा परिषदेचे तरुण अध्यक्ष होते, त्यानंतर आमदार होते. पण आमदारकी त्यांची अख्ख्या सगळ्या देशामध्ये, निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं, राज्यांमध्ये जाणं आणि तिथल्या इलेक्शनचं आणि संघटन काम करणं, याच्यात त्यांची आमदारकी गेली. परंतु गांधी विचाराला मानणारा, सर्वोदय विचाराला मानणारा असा अध्यक्ष, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून आता मिळालेला, याचा आपण कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. फक्त आता इथून पुढे असं करू नका, एकटाच बोलणार, हे स्टेज आज चेक होतं.
पुढे अध्यक्ष इथंच बसतील, रजनीताई इथं बसतील, सगळे नेते बसतील आणि असं समोरासमोर संवाद झाला पाहिजे. त्यांनी ही यात्रा काढली. मी सहज माहिती घेत होतो काल. प्रचंड प्रतिसाद, उत्स्फूर्तपणे लोक येत होते, सामील होत होते. उन्हात चालले ते. किती वाजता जेवले दुपारचं? सकाळी निघालं 2:30-3 वाजता जेवण केलं. थांबले नाही माणसं. 23 किलोमीटर पडले ते. 23 किलोमीटर चालले तुम्ही. तुम्ही चालल्याचा अर्थ ती ताकद कोणती होती तुमची? जशी विठ्ठलाची प्रेरणा असते आणि दिंडीत माणूस वारकरी चालतो, तीच प्रेरणा तुमची होती. वारकरी संप्रदायाची प्रेरणा होती. लक्षात ठेवा. जाती धर्म राजकारणाकरता वापरायला सुरुवात झाली. राजकारणाकरता जाती धर्माचा वापर आहे. राजकारण मताची बाजूला ठेवा, सगळं बंद होईल. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असताना आपल्याला दिसतो. कार्यकर्ता अडचणीत आलेला दिसतो. आणि त्यामध्येच संतोष देशमुख यांचा अंत मानवाच्या इतिहासामध्ये सुद्धा वाईट नसेल एवढं वाईट अंत त्यांचा करण्यात, त्या पद्धतीनं करण्यात. क्रूरतेचं उदाहरण ते ठरलं. मी आपल्या सगळ्यांना सांगेल, त्यामध्ये आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की कोण आहे दोषी आरोपी. तेव्हा कोणत्याही आरोपीला जात धर्म पंथ भाषा काही फरक नसतो. आरोपी आरोपी असतो, गुन्हेगार गुन्हेगार असतो. गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झाली पाहिजे. एवढा एक आवाज झाला पाहिजे, उठला पाहिजे एक आवाज. याला जाती धर्माचं नाव देण्याचं काही कारण नाही. कुणी तशा प्रकारचा पाठिंबाही देणार नाही. कुठेतरी पुन्हा ती सद्भावना निर्माण करण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करायचं. आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे आहोत हे लक्षात ठेवा. आणि वारकरी संप्रदायाच्या सगळ्या आमच्या संतांनी, संत ज्ञानेश्वरापासून त्यांचं पसायदानापासून पहा, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, संत निवृत्तीनाथ महाराजांनी काय सांगितलं, त्यांचे गुरु समता वर्तावी अहंता खंडावी. अरे माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे आणि अहंकार दूर केला पाहिजे. अहंकार करता कसल्या जातीचा धर्माचा? संत ज्ञानेश्वर पसायदान ही आपली परंपरा आहे. संत तुकारामांचे आसुडे. खरे संत तुकाराम तुम्हाला दाखवतच नाही, सध्या सांगितले जात नाहीत. आदरणीय कोळसे पाटलांनी काय सांगितलं मला माहित नाही, परंतु खरे तुकाराम तर बाजूला ठेवून तुकारामात ताब्यात घेऊन टाकले आणि वेगळ्या पद्धतीने मांडतायत. भेद निर्माण करण्याचं काम कोण करते या देशामध्ये हे पहिलं आपण ओळखलं पाहिजे. आणि भेद निर्माण करणाऱ्याच्या विरुद्ध उभं राहण्याची जबाबदारी काँग्रेसवाल्यांची आहे. माणसा जो भेद निर्माण करणारा जो पक्ष असेल, कोणी असेल, त्याच्या विरुद्ध आम्ही आहोत असं म्हटलं पाहिजे. कारण आपण राज्यघटनेला मानणारे माणसं आहोत. राज्यघटनेच्या तत्वाला मानणारे माणसं आहोत. राज्यघटना हेच आमचं तत्वज्ञान जर असेल तर आमचा भेद हा विषय आमच्यामध्ये नाही, फरक नाही. आणि आपल्या परंपरेमध्ये पुढची नावं जरी घेतली, आपण संतांची नावं जरी घेतली, गोरोबा कुंभार असेल, सावता माळी असेल, नरहरी सोनार असेल, नावं काय तुम्ही पहा ना कसे. प्रत्येक समाजामधले लोक आहेत की जे संत आपले झाले. एवढंच मुसलमान समाजातील संत आहेत. चोखा मेळा आहे. सगळे संत सगळ्या समाजाचे. विचार मात्र एक. विचार काय? मानव धर्म हा सखरा धर्म. आणि आमचा विठ्ठल पांडुरंग हे त्यांचं दैवत. हे सगळ्यांनी जे सांगितले त्या वारकरी संप्रदायाचे जर आपण असं, भगवान बाबा इथं होऊन गेले. एकनाथ महाराज, अरे एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. एकनाथ महाराजांनी तडफडत होते काशीहून येत असताना पिण्याच्या पाण्यातून. म्हणजे जीव जीवा प्राणी मात्रावर सुद्धा प्रेम करणं हे आपली परंपरा आहे. आपण कुठं चाललोय? ही जर परंपरा आपली आहे तर ती जपण्याचं काम आपल्याला करावं. माझं मत असं आहे की तुम्ही आता सामाजिक
फरक काढून टाकण्याकरता सगळ्या समाजांना बरोबर घेऊन, सगळ्या धर्मांना जर बरोबर घेऊन चालायचं असेल तर वारकरी संप्रदायाचा हरिनाम सत्ता करणं हा सगळ्यात चांगला उपाय. भेद करणारे सुद्धा एकत्र येतात आणि एकत्र पद्धतीनं महाप्रसाद करतात. आणि म्हणून माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सुशीलाताईंचं भाषण फार चांगलं झालंय. धोके तुम्ही ओळखले पाहिजे. ही निवडणूक किंवा हा हत्या एवढा पुरता धोका तुमचा नाही. धोका तर खरं सगळ्याच्या पुढं आहे. ज्या परंपरेनं आणि सगळ्यांच्या समाज सुधारकांच्या परंपरेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकी माघार मिळाला की त्यांनी आपल्या सगळ्या संतांची परंपरा, समाज सुधारकांची परंपरा आपल्या राज्यघटनेत उतरवली. आपल्याला मानवतेला देणगी दिली ती राज्यघटना, ती संपून टाकायची. दाभोळकर जाणं, कॉम्रेड पानसरे जाणं, कलबुर्गी जाणं, त्यांच्या होणाऱ्या हत्या काय सांगतात हे लक्षात घ्या की हा बहुजन समाजाचा, पुरोगामी विचाराचा विचार असतो हेच शिल्लक ठेवायचं नाही. पुन्हा एकदा चातुर्वर्ण आणण्याचा प्रयत्न करायचा, पुन्हा भेद निर्माण करायचे आणि भेदाच्या आधारावर, पैशाच्या आधारावर, धनदांड्याच्या आधारावर राजकारण ताब्यात घ्यायचंय, हे चाललेलं दिसतं आहे. म्हणजे केवळ एवढ्या पुरती मर्यादित नाही, तो विषय मोठा आहे आणि लढाई मोठी आहे. ती पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सुरू करावी लागणार आहे, जोरदार पद्धतीने सुरू करावी लागणार आहे. मी आहेच ना. बर मी तुमच्या बरोबर भक्कमपणे आहे एवढं सांगतो. तुमच्या बरोबर भक्कम आहे मी, तुमच्या बरोबर भक्कम, मी काही काळजी करणार. आपल्याला ही लढाई लढावं लागणार आहे आणि करता भविष्याकरता, पिढ्यानपिढीच्या पुढच्या भविष्याकरता. तिथं अपवाद तुमच्या आमच्यावर येईल की हे कालखंड आहे, हे लोक होते, यांनी संविधान घालवलं, यांनी लोकशाही घालवली, मिळालेले विचार, आपला समतेचा विचार यांनी घालवला, हा आरोप आपल्यावर होणार आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही सद्भावना यात्रा अत्यंत महत्वाची. संतोषजी देशमुख यांचं झालेलं करुण हत्या, तिच्या खुन्यांना, त्या गुन्हेगाराला तर शिक्षा अशी जरब झाली पाहिजे की कुणाला असं पुन्हा धाडस नाही झालं पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. या गुन्हेगारांना सरकारने कोणत्याच पक्षाचा गुन्हेगार असो, कोणत्याही जातीचा धर्माचा असो, गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, धोरण सरकारचं असलं पाहिजे. यालाच राजधर्म म्हटलं जात असतं. हे सरकार राजधर्म पाळतंय का नाही याच्याकडे सुद्धा तुमचं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून ही सद्भावना यात्रा मी अध्यक्ष महोदय तुमचे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. सुरुवात तुम्ही जोरदार केली, पण आता इथून पुढं एवढं थांबायचं नाही. स्टेजवर भरलेलं पाहिजे, खाली भरलेलं पाहिजे, जल्लोष पाहिजे. लढा करायचा आपल्याला, निर्धार यात्रा आहे आपली. त्यामुळे निर्धारामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला चालायचंय त्यामध्ये युवकांना सामील करून घ्यायचंय, महिलांना सामील करून घ्यायचं, सगळ्यांना बरोबर घ्यायचंय. आणि जे काही देशात घडतंय, जे काही बीडमध्ये, मी तुमच्या बीडवाल्याला एक सांगेल, एक वेळ आली होती की सुरत शहरामध्ये खूप आजार वाढला, कारण स्वच्छता नव्हती. लोक म्हणायला लागले बद सुरत. त्या सुरत शहराने अशी किमया केली, असं शहर बदलून टाकलं की आता त्याला खूप सुरत म्हणतात. मला आपल्या सगळ्यांना बीड अशाच्या करता यायला पाहिजे की सगळे कसे एकत्र राहत आहेत हे दाखवण्याकरता बीडवाल्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. आज जे तुमचं नाव झालं, अरे आमच्याकडे आता लोक म्हणाले, अरे आपल्याकडे बीड व्हायला लागले, आपल्याकडे आता आला एक, अरे काही काही नाही त्याचा आपलं बीड व्हायला लागलं शिवे. असं जर होणार असेल तर तुम्ही सगळे एकत्र या, एकत्र बसा, एका विचाराचे जे सगळ्या धर्माचे एकत्र बसा. नाही म्हणायचं बदलायचं आपल्याला वातावरण, असं एकत्र पद्धतीने या झालं पाहिजे. पुन्हा एक असा समारंभ झाला पाहिजे, सगळे पक्षाचे लोक असले तर हरकत नाही की बीड सगळे एक आहे, धर्म जातीचा भेद आम्ही करीत नाही, हे बीडनं दाखवून दिलं. असंच बीड निर्माण करा, याच्याकरता तुम्ही कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करा, असं आवाहन मी करतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे, कडक झाली पाहिजे आणि बीडचा बंधुआ वाढला पाहिजे, एवढंच सांगतो. आणि माझे एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.